नमस्ते मित्रांनो, एवढा छान रिस्पॉन्स दिलाय. खरंच सांगतो, समर वेकेशन त्याच्यात लॉकडाऊन गाईडलाईन्स यामुळे थोडा वेळ होता. म्हटलं चला एक व्हिडिओ करूया. आणि मग SMS, व्हॉट्सॲप, फेसबुक मेसेंजर एवढे आणि फोन कॉल्स. थँक्यू, खरंच धन्यवाद. आणि मग त्याच्यात परत सजेशन, सर एक टॉटवर जरा सांगा ना, सर क्रॉस एक्झामिनेशन बाबत सांगा, आणि काय प्रोफेशनल एथिक्सवर सांगा, सर ज्युनियरशिप कशी करायची, सिनियर कसा निवडायचा ते सांगा. सगळं सगळं सांगूया मित्रांनो. हळूहळू जाऊया आपण. नक्कीच सांगायला आवडेल, कारण क्रॉस एक्झामिनेशन सुद्धा एक वेगळी स्किल आहे. मग सिव्हिलची वेगळ्या पद्धतीची आहे, क्रिमिनल साईडची वेगळ्या पद्धतीची आहे. जेवढं जमेल विद्यार्थी मित्रांनो तेवढे माझे जे एक्सपिरियन्स आहेत ते मी तुमच्याकडे शेअर करेन नक्कीच. कारण चांगला वकील घडला पाहिजे आणि तेच देशाचं उज्ज्वल भवितव्य आहे. पहिली पसंती लॉ स्टुडंटना, त्यामुळे आजचा विषय लॉ ऑफ टॉर्ट. लॉ ऑफ टॉर्ट मित्रांनो, ऍक्ट नाही म्हटलंय, लॉ म्हटलंय. म्हणजेच काय, टॉर्ट हा पार्लमेंटने पास केलेला ऍक्ट नाही आहे. दिस इज अ लॉ ऑफ टॉर्ट. आता लॉ म्हणजे काय, जे या चॅनलचं नाव आहे, लॉ मीन्स अ कॉमन सेन्स. मग उरलं काय, बाकीचं जे आहे ते सगळं नॉनसेन्स. लॉ मीन्स अ कॉमन सेन्स. 10 सर्वसामान्य माणसाला जे पटतं दॅट इज अ लॉ. ओके. दुसरा शब्द आला टॉर्ट. टॉर्ट हा शब्द थोडा नवीन आहे, म्हणजे सर्वसामान्य माणसांच्या कानावर हा शब्द पडला नाहीये. लॉ स्टुडंटना मात्र पहिल्या वर्षी ऍडमिशनच्या वेळेला खूप त्रास देतो हा शब्द. मित्रांनो, टॉर्ट मीन्स अ रॉंग. टॉर्ट मीन्स अ सिव्हिल रॉंग. म्हणजे दोन प्रकारची रॉंग्स असतात बघा, एक सिव्हिल रॉंग, एक क्रिमिनल रॉंग. ओके. म्हणजे क्रिमिनल रॉंग जे आहे तिकडे क्रिमिनल कोर्ट आलं, तिकडे शिक्षा आली, तिकडे दंड आला. दॅट इज अ क्रिमिनल रॉंग. ओके. क्राइम्स, क्रिमिनल कोर्ट, शिक्षा, दंड. आणि सिव्हिल रॉंग, कॉम्पेन्सेशन, डॅमेजेस. ओके. म्हणजे फक्त हे नाही, इतर सुद्धा आहेत. हळूहळू आपण त्याकडे पण येऊ. पण टॉर्ट इज अ सिव्हिल रॉंग. टॉर्ट जर घडला असेल तर तुम्हाला काय मिळणार, अनलिक्विडेटेड डॅमेजेस. सिव्हिल रॉंग मध्ये सुद्धा वेगवेगळे प्रकार आहेत. म्हणून टॉर्टची डेफिनेशन काय आहे, टॉर्ट इज अ सिव्हिल रॉंग independent from breach of contract, independent from crime, for which appropriate remedy is an action for damages. म्हणजेच काय, टॉर्ट ही सिव्हिल रॉंग आहे, ज्या ठिकाणी शिक्षा नाही पण सिव्हिल रॉंग आहे. इंडिपेंडंट फ्रॉम ब्रीच ऑफ कॉन्ट्रॅक्ट, दोन पार्टीमध्ये जे कॉन्ट्रॅक्ट झालेलं असतं त्यापासून विभिन्न. म्हणजे इकडे कॉन्ट्रॅक्ट नाही आहे. ए माणसाने बी माणसाला प्रॉपर्टी विकायची ठरवली, आता ते विकत नाहीये, दुसरा पैसे देत नाही, दॅट इज अ ब्रीच ऑफ कॉन्ट्रॅक्ट. ते टॉर्ट नाही. दोन माणसांनी ठरवलंय आपसात कॉन्ट्रॅक्ट, ते ब्रीच झालं, त्या कराराचा भंग झाला, दॅट इज नॉट अ टॉर्ट. येतंय. ओके. क्राईम, इंडिपेंडेंट फ्रॉम क्राईम, एक क्रिमिनल ऍक्ट झाला, एक गुन्हा झालं, दॅट इज नॉट अ टॉर्ट. आलं लक्षात. इंडिपेंडेंट फ्रॉम क्राईम. मग यामध्ये काय, you can claim unliquidated damages. Unliquidated damages means अमर्याद नुकसान भरपाई तुम्ही मागू शकता. दॅट इज अ टॉर्ट. मित्रांनो, परीक्षेला बऱ्याच वेळा हाच प्रश्न पडतो की टॉर्ट म्हणजे काय. डेफिनेशनच आहे ना क्लिअर. या डेफिनेशनचे तुम्ही जर पॉइंट्स केलेत, अरे पहिला प्रश्न झाला तुमचा कव्हर. आता मित्रांनो, आपण सिव्हिल रॉंग म्हणजे काय ते पाहू. कारण मगाशी तुम्ही बघितलं की ब्रीच ऑफ कॉन्ट्रॅक्ट सर म्हणतायत ते टॉर्ट नाही, क्राइम्स घडला ते टॉर्ट नाही. मग कुठच्या केसेस टॉर्ट मध्ये येतील. मित्रांनो, तुम्ही कन्झ्युमर प्रोटेक्शन ऍक्ट वाचला असेल, ग्राहक मंच, त्याकडच्या केसेस टॉर्ट. त्यानंतर प्रोफेशनल नेग्लिजन्स, मेडिकल नेग्लिजन्स, टॉर्ट. मनी ऑर्डर उशिरा आली,
कॉलेजची फी भरायची राहिली, टॉर्ट. येते लक्षात. बट दॅट इज नॉट अ ब्रीच ऑफ कॉन्ट्रॅक्ट. दोन पार्टीने ठरवलेलं नाही आहे, कॉन्ट्रॅक्ट नाही आहे, कॉन्ट्रॅक्ट पासून विभिन्न, दॅट इज अ टॉर्ट. मी तुम्हाला उदाहरणं देतो, तुम्ही इमॅजिन करायचंय. हा, मी उत्तर सांगणार नाहीये. एक माणूस रस्त्याने चाललाय, फुटपाथ आहे, नाही रस्त्याने चाललाय, आणि एक गाडी आली, मोटरसायकल आली, स्पीड लिमिट आहे रस्त्यावर 40 किलोमीटर्स, आणि हा मात्र 80ने चाललाय. आणि हा रस्त्यावर चालणारा जो माणूस आहे तिकडे फुटपाथ असताना सुद्धा रस्त्यावरून चाललं आणि ऍक्सिडेंट झालं. सांगा, हु इज रिस्पॉन्सिबल? क्रिकेट मॅच बघायला गेलोय आपण, एका बॅट्समनने 6 मारली, प्रेक्षागृहामध्ये बसलेला एक विद्यार्थी डोक्यावर बॉल बसला, हॉस्पिटलमध्ये न्यावं लागलं, 5 लाख रुपये खर्च आला. सांगा, हु इज रिस्पॉन्सिबल? आणि अशीच सचिन तेंडुलकरने मारलेली 6 स्टेडियमच्या बाहेर, आणि स्कूटरवरून एक फॅमिली चालली आहे, बॉल बसला हेल्मेटवर, ऍक्सिडेंट झाला, हॉस्पिटलाइज, 2 लाख रुपये खर्च आला. हु इज रिस्पॉन्सिबल? येते लक्षात? दॅट इज अ टॉर्ट. खूप मजेशीर शब्द आहे आणि खूप गहन सुद्धा आहे. फक्त लॉच्या स्टुडंटना समजून घेतलं, विद्यार्थी मित्रांनो, तो जिस्ट आहे ना तो समजून घ्या. टॉर्ट मीन्स अ सिव्हिल रॉंग. ओके, तिकडे कॉन्ट्रॅक्ट आणू नका, तिकडे क्राईम आणू नका. दॅट इज अ सिव्हिल रॉंग ओनली. आणि मी तुम्हाला 2 टर्म सांगेन, त्या खूप महत्वाच्या आहेत. त्या जर तुम्हाला समजल्या ना की तुमचा लॉ क्लिअर झाला, एक टॉर्ट क्लिअर झाला. एक इंजुरी, दुसरं डॅमेज. 2 मॅक्झिम्स आहेत, कारण हा जो लॉ ऑफ टॉर्ट आहे हा मॅक्झिमवर बेस आहे. सुप्रीम कोर्टने दिलेल्या जजमेंटला फॉलो करतो. समजलं, हायकोर्टने दिलेल्या जजमेंटला फॉलो करतो. कारण काय मगाशी सांगितलं मी, दॅट इज नॉट ऍक्ट पास बाय द पार्लमेंट. ओके, त्यामुळे मॅक्झिम्स आहेत. पहिलं मॅक्झिम्स आहे. मी अगोदर तुम्हाला एक केस सांगतो आणि त्याचं उदाहरण दिल्यानंतर तुम्ही मला उत्तर द्यायचं. त्यामधून हा तुमचा दुसरा क्वेश्चन क्लिअर होतोय. एक उदाहरण देतो. एक भुशारी दुकान आहे, चांगलं चालतंय. दुसऱ्या माणसाने समोर त्याच्या तसंच दुकान सुरू केलं. त्याची गिराईक सगळी याच्याकडे यायला लागली, त्याचं दुकान बंद पडायला आलं. आता सांगा, तो केस दाखल करू शकेल काय? आहे ना मजेशीर? दुसरी केस, एक वोटर मतदान करायला गेला. जो पोलिंग ऑफिसर होता त्याने सांगितलं कोणाला मतदान करणार? तो सांगतोय मी अ ला मतदान करणार. ऑफिसर सांगतो नाही, तुला अ ला करता येणार नाही, तुला ब ला करावं लागेल. हा वोटर सांगतो नाही, मी अ लाच करणार. पोलिंग ऑफिसर सांगतो मग तुला मी मतदान करायला देणार नाही. तो मतदान करत नाही, घरी जातो. म्हणजे त्याला मतदान करायला मिळालं नाही. दुसऱ्या दिवशी रिझल्ट आला. हा मतदान कोणाला करणार होता? अ ला. पोलिंग ऑफिसर सांगत होता ब ला करा. आता निवडून जो आला तो अच आला. म्हणजे हा ज्याला मत देणार होता तोच निवडून आला. आता सांगा, केस दाखल करता येईल का? आहे ना गमतीशीर प्रश्न. दॅट इज अ लॉ ऑफ टॉर्ट. यावरच ना 2 मॅक्झिम्स आहेत. इंजुरिया सिने डॅमनम, डॅमनम सिने इंजुरिया. फक्त समजून घ्या त्यामध्ये जिस्ट काय. इंजुरिया मीन्स इंजुरी, डॅमनम मीन्स डॅमेज. इंजुरी आणि डॅमेज जर समजलं ना की क्लिअर झालं, तुमचं टॉर्टच क्लिअर झालं मित्रांनो. इंजुरी वेगळी काढली पाहिजे आणि डॅमेज वेगळं काढलं पाहिजे. आता त्या केसमध्ये मगाची भुशारी दुकान ग्लोसेस्टर ग्रामर स्कूल केस आहे जी तुम्हाला अभ्यासाला आहे. त्यामध्ये एक स्कूल आहे, दुसरं स्कूल सुरू झालं, इकडचे स्टुडंट तिकडे गेले, स्कूल बंद पडलं, केस झाली. होईल का टॉर्ट? नो. का? इंजुरी आणि डॅमेज महत्वाचं. इंजुरी विदाउट डॅमेज अँड डॅमेज विदाउट इंजुरी. समजलं? म्हणजे मगाशी जे म्हटलं इंजुरिया सिने डॅमनम, डॅमनम सिने इंजुरिया. आणि मतदानाची जी केस तुम्हाला सांगितली ती HB वर्सेस व्हाईट अभ्यासाला आहे.
या 2 केसमध्ये ना बराचसा टॉट तुमचा कव्हर होतो. आता जे भुशारी दुकानाची जी तुम्हाला केस सांगितली होती त्यामध्ये इंजुरी काय झाली? इंजुरी म्हणजे अ ब्रीच ऑफ राईट, तुमच्या हक्कांचा भंग. आणि डॅमेज मीन्स इन टर्म्स ऑफ मनी. समजतंय? इंजुरी म्हणजे हक्कांचा भंग, इंजुरी म्हणजे तुमच्या डोळ्यासमोर ती चाकूने कोणीतरी मारलंय आणि ती जखम येते. क्रिमिनल रॉंग, दॅट इज नॉट अ टॉट. टॉट मीन्स अ सिव्हिल रॉंग. इंजुरी यामध्ये कुठची झाली सांगा मला भुशारी दुकानाच्या केसमध्ये? ब्रीच ऑफ राईट, तुमच्या हक्कांचा भंग झालाय? नो. डॅमेज इन टर्म्स ऑफ मनी झालाय, कारण त्याचं दुकान चालायचं बंद झालं, बायका पोरांना खायला काय होणार? केस नाही होणार. इंजुरी झालेली नाहीये, ब्रीच ऑफ राईट झालेला नाहीये. ओके. आता दुसरी केस, मतदानाची केस. तो मतदार मतदान करायला गेलाय, त्याला मतदान करायला दिलं नाही, त्याचा माणूस दुसऱ्या दिवशी निवडून आला. मला सांगा, ब्रीच ऑफ राईट आहे? त्याला मतदान करण्याचा हक्क आहे, मग तो दिला नाही, ब्रीच ऑफ राईट. डॅमेज नो, कारण त्याचा माणूस निवडून आलाय. मग याला केस करता येईल? हो, करता येईल. का? कारण त्याचा ब्रीच ऑफ राईट झालाय. डॅमेज महत्वाचं नाही या केसमध्ये, इंजुरी महत्वाची आहे. आलं लक्षात? मग हे कुठचं उदाहरण? इंजुरी विदाउट डॅमेज, नुकसान भरपाई मागू शकतो. आलं लक्षात? HB वर्सेस व्हाईटची केस, आणि ती ग्लोसेस्टर ग्रामर स्कूल केस. डॅमेज झालाय पण इंजुरी नाही. डॅमेज विदाउट इंजुरी, ही 2 मॅक्झिम्स. इंजुरिया सिने डॅमनम, डॅमनम सिने इंजुरी. आलं लक्षात? फक्त तुम्हाला त्या सिव्हिल रॉंग मधलं इंजुरी आणि डॅमेज वेगळं करता आलं पाहिजे. आणि एक उदाहरण देईन तुम्हाला, बघा पटकन तुम्हाला ती इंजुरी आणि डॅमेज समजलं पाहिजे. मोटरसायकल आहे, मोटरसायकलला एकाने दगड मारला, पोंग आलं. आता मला सांगा, इंजुरी कुठची, डॅमेज कुठचं? पडला ना प्रश्न? मित्रांनो, ते जे पोंग आलंय, हा, तुमची गाडी चांगली स्थितीत होती, त्याचा कलर गेला, दॅट इज इंजुरी. मग डॅमेज? आता तुम्ही ती गाडी गॅरेजमध्ये नेली, मेकॅनिकने पैसे घेतले, 500 रुपये तुम्हाला खर्च आला, दॅट इज डॅमेज. असं इंजुरी आणि डॅमेज जर तुम्ही शोधलत ना, की टॉट समजायला खूप सोपा आहे. आणि मॅक्झिम्स खूप छान छान मॅक्झिम्स आहेत. ओके. किंग कॅन डू नो रॉंग, मस्त. उबी जसी बी रेमेडियम, वाचत चला. डिफॉमेशन, डिफॉमेशनच्या केसेस, दॅट इज अ टॉट, म्हणजे बदनामी, दॅट इज अ टॉट. मॅलिशियस प्रोसिक्युशन, दॅट इज अ टॉट. एका माणसाने खोटी केस दाखल केली आणि ती केस खोटी होती हे साबित झालं, आता त्याला नुकसान भरपाई पाहिजे, टॉट खाली सूट फाईल करता येणार. ओके. बदनामी, एक नेत्याने दुसऱ्या नेत्याबद्दल वाईट शब्द वापरले, डिफॉमेशन, दॅट इज अ टॉट. इंजुरी आणि डॅमेज वेगळं काढलं पाहिजे. ओके. आणखी सुद्धा आपण यामध्ये काय 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 गमती जमती बघू. एकाच सगळ्या व्हिडिओमध्ये पूर्ण लॉ ऑफ टॉट क्लिअर नाही होणार मित्रांनो. नक्की आपण यावर दुसरा व्हिडिओ करू. ओके. थँक्यू, धन्यवाद. आवडला तर कमेंट द्या, सजेशन सुद्धा द्या की कुठच्या विषयांवर तुम्हाला माझे एक्सपिरियन्स मी शेअर करायला आवडेल. नक्की सांगा मित्रांनो. पुन्हा भेटू. नमस्कार.